निवेदनामध्ये म्हटलं आहे ते आपण जाणून घेऊ। ताई, आज तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, या निवेदनामध्ये नेमकं काय आहे आणि आपली मागणी काय असणार आहे? आता हे जे निवेदन दिलेलं आहे आम्ही, की आमचं जे श्रद्धास्थान आहे बौद्धगया महाविहार, या विहारावर जो ब्राह्मणी कब्जा आहे तो कब्जा हटवावा आणि ते पूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावा, भिक्खूंच्या ताब्यात द्यावा, अशी आमची म्हणजे मनापासून सर्वांचीच इच्छा आहे आणि ती आमची इच्छा पूर्ण होईल असं आम्ही अपेक्षा धरूत। आणि आमचं जे आजचं जे आवेदन दिलेलं आहे, निवेदन जे दिलेलं आहे ते निवेदन एक दिवसापुरतंच नसून उद्यापासून आम्ही म्हणजे इथं म्हणजे धरणे आंदोलनासाठी आपण बसणार आहोत आणि हे तात्पुरत्या स्वरूपाचं नसून हे कायमस्वरूपी असणार आहे। अशी आमची जोपर्यंत त्या विहाराची मुक्ती होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच चालू राहील। जोपर्यंत विहार इतर समाजाच्या ब्राह्मणांच्या हातून मुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही लढा या ठिकाणी चालू ठेवणार आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। सर, मला सांगा, निवेदन द्यायला आज तुम्ही आलात, काय निवेदनामध्ये? निवेदनामध्ये हीच मागणी आहे की प्रस्थापितांच्या ताब्यामध्ये जे काय बौद्ध विहार गेल्या कित्येक वर्षापासून आहे ते बौद्ध विहार बौद्धांच्या अनुयायांच्या ताब्यामध्ये सुपूर्द केलं पाहिजे। कारण जेवढे धार्मिक स्थळं आहेत, मग ख्रिश्चनाचे असतील, हिंदूचे असतील, शिखाचे असतील, पारशाचे असतील, या सगळ्या धार्मिक स्थळावर त्या धर्मियांचं वर्चस्व आहे। मग या बौद्ध विहारावरच इतरांचं वर्चस्व का? म्हणून हे बौद्ध विहार संपूर्णतः बौद्धांच्या सुपूर्द केलं पाहिजे, बौद्धांच्या स्वाधीन केलं पाहिजे असं मला वाटतं। आपण बघितलं की ही जे काही समजा इतर समाजाचं ब्राह्मणांचं त्या ठिकाणी त्यांनी पगडा म्हणजे त्याच्यावर ताबा केलेला आहे, ते त्यापासून मुक्त व्हावं यासाठी पूर्ण देशभर आंदोलन चालू आहे। तुम्ही आता आंदोलन सहभागी झालात, काय आंदोलनात पुढची रूपरेषा? प्रथम तर जय भीम। आज आम्ही हे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यासाठी इथं भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत जमलेलो आहोत। तर भारतीय बौद्ध ही सभा पूर्ण भारतभर आहे, भारतभर नसून ही पूर्ण म्हणजे जगामध्ये पसरलेली आहे। आज पाहतो आपण सन 1949 पासून ते आज तागायत महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे। त्याची पार्श्वभूमी अशी की 4 लोक बौद्धांचे घेतलेले आहेत, 4 लोक इतर समाजाचे घेतलेले, इतर धर्माचे घेतलेले आहेत आणि एक तिथला जिल्हाधिकारी त्याचा अध्यक्ष ठेवलेला आहे। जिल्हाधिकारी हा सर्वसाधारण समाजामधूनच येतो, त्याच्यामुळे पूर्णतः त्यांचं वर्चस्व प्रस्थापित होत आहे। आणि इतर आज पाहतो आपण की बाहेरून आलेला पर्यटक हा सर्वप्रथम महाबोधी महावीराला भेट देतो आणि त्याला निधी प्राप्त करून देतो। तो परत गेल्यानंतर जो लाखो करोडचा निधी आहे तो भारत देशासाठी पाठवतो। आमचे पंतप्रधान हे बाहेर देशी गेल्याच्या नंतर सांगतात मी बुद्धाच्या देशातून आलेलो आहे, मात्र इथं भारत देशामध्ये बुद्धालाच गुलाम केलेले आहे। त्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हे आंदोलन चालू केलं आहे। पूर्णतः महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी आम्ही हे आंदोलन सुरू केलेले आहे। हे आपण बघतोय की हे सगळे जे प्रतिक्रिया आहेत त्या खरंच बोलके आहेत आणि भावना व्यक्त होत आहेत। उद्याचा हे जन आंदोलन मोठं